इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 7 दिवसाची पोलीस कस्टडी तपासाचं कारणाकरता आणि ती पोलीस कस्टडी आज संपली. त्याला पुन्हा आज हजर करण्यात आलं. तेव्हा मी एका पीडितेच्या बाजूने कोर्टामध्ये हजर झालो. तर आज कोर्टामध्ये ह्या आरोपीला पुन्हा 7 दिवसाची पोलीस कस्टडी द्यावी असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि तसंच म्हणणं कोर्टापुढे सरकारी वकिलांनी देखील मांडलं. ह्या म्हणण्याला साहजिकच आरोपीचे वकील होते, त्यांनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं असं होतं की मागच्या वेळी जी कारणं तपासाकरता दिली गेलेली होती तीच कारणं आत्ताच्या ह्या रिमांड रिपोर्टमध्ये देखील त्यांनी टाकलेली आहे. नवीन असं काही नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं दिली तेवढे दिवस पूर्ण आहेत, याच्यापुढे मुदत वाढवून देऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये मग मी माझ्या उत्तरामध्ये मी सांगितलं की हा जो गुन्हा आहे याची व्याप्ती फार मोठी आहे. आरोपीने फार वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. प्रत्येक गुन्ह्याची तीव्रता ही वेगळ्या स्वरूपाची आहे. आर्थिक आहेच, शिवाय ज्याला आपण लैंगिक अपराध म्हणतो तसे देखील आहेत आणि ह्याशिवाय देखील अनेक स्वरूपाचे गुन्हे आहेत जे आज शिकलेले नाही आहेत. तर ह्या सगळ्यांचा तपास करण्याकरता पुन्हा 7 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला द्यावी असं माझं एकंदरीत म्हणणं होतं. कारण जर 7 दिवसाची पोलीस कस्टडी जर वाढवून दिली नाही तर त्याचा विपरीत परिणाम तपासावर होईल आणि तपासावर जर विपरीत परिणाम झाला तर त्यामुळे सामाजिक न्याय जो आपण म्हणतो तो होऊ शकणार नाही. तपास अधुरा राहिला किंवा तपासामध्ये काही कुठं कमतरता किंवा कमकुवतपणा राहिला तर पुढे ज्यावेळेस कोर्टामध्ये केस चालते त्यावेळेस मग अनेक अडचणी उपस्थित होतात आणि तेव्हा मग न्याय अधुरा राहतो. तर ह्या कारणाकरता मी असं सांगितलं की ही जी त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितली पुन्हा तपासाकरता ती देण्यात यावी. तर हे कोर्टाचं डिस्क्रेशन म्हणजे कोर्टाची मर्जी आहे. कोर्टाने विचार केला की 7 दिवस नाही 5 दिवस देऊ. म्हणजे कोर्टापुढं जो रिमांड रिपोर्ट त्यांनी दाखल केला तर रिमांड रिपोर्टचं वाचन करून कोर्टाने असं ठरवलं की 7 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस देऊ. कारण अगोदर 7 दिवस दिले होते आणि जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कस्टडी तपासाकरता देण्यात येते. तर 7 आणि 5 आता 12 दिवस झाले. कदाचित पुन्हा त्यांना हजर केलं तर राहिलेले 2 दिवस देखील कोर्ट वाढवून देऊ शकेल. पण ते त्याच्यावर अवलंबून आहे. पोलिसांनी जर त्यांची बाजू कोर्टापुढे मांडली भक्कम की अजूनही आमचा तपास पूर्ण झालेला नाही आहे आणि काही ठराविक किंवा विशिष्ट मुद्द्यावर अजूनही तपास करणं गरजेचं आहे तर आम्हाला पुन्हा राहिलेले 2 दिवस वाढवून द्यावे तर कोर्ट देऊ शकतं. ते NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.